जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातला अत्यंत महत्त्वाचं प्रकरण वर्णमाला पूर्ण नवीन अपडेटसह, नवीन जे बदल झालेले त्याच्यासह हा बघणार आहे. ठीक आहे मित्रांनो, वर्णमाला तुम्हाला पूर्ण माहित पाहिजे, वर्णांचा इतिहास पण माहित पाहिजे. सुरुवातीला किती वर्ण होते, आता सध्या किती आहेत, मग जे 12 खडी 14 खडी, नंतर आता लेटेस्ट मध्ये काय कोणते निर्णयानुसार आलेली. ठीक आहे ना. तर या सर्व गोष्टी आजच्या आपण डिटेल या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. काही नावांना अजून बदल केला गेलाय काहींच्या नावांमध्ये. ठीक आहे. मग वर्णांचे प्रकार, त्याचे उपप्रकार. ठीक आहे. मग त्या सर्व गोष्टी डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा जरी झाला तरी चालेल, कारण एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर करून देणार आहे. आणि मित्रांनो, या प्रकरणावर कमीत कमी तुम्हाला 2 प्रश्न तरी कोणत्याही परीक्षा द्या तुम्ही, महाराष्ट्र शासनाची, मग ती पोलीस असो, वनरक्षक असो, तलाठी, ग्रामसेवक, जलसंपदा विभाग, आरोग्य विभाग, कोणतीही एक्झाम द्या तुम्ही, महाराष्ट्र शासनाची मराठी व्याकरण विषय असणार आणि या प्रकरणावरचे प्रश्न 100% असतात. आणि विशेष म्हणजे काय मित्रांनो, की जे अपडेट असतं ना, जे नवीन बदल झालेले असतात त्या बदलावर जास्त प्रश्न विचारले गेलेले परीक्षेमध्ये. म्हणून आता नवीन जे बदल झालेले ते बदल मी सर्व या व्हिडिओत घेणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर मित्रांनो, आपल्याला वर्णमाला ही का शिकायची आहे, तर बघा, जर तुम्हाला वर्ण माहित नसतील, ठीक आहे ना, तर पुढे जो संधी नावाचं एक प्रकरण आहे, ठीक आहे ना, ते प्रकरण तुम्हाला समजणार नाही. कारण संधी या प्रकरणात संधीचे उपप्रकार आहे ते पूर्ण वर्णमालेवरच आधारित आहे. जर तुम्हाला वर्ण समजले तर संधी समजणार, आणि वर्णमाला आणि संधी समजली तर मग बाकीचं मराठी व्याकरण तुम्हाला संपूर्ण समजेल. म्हणून वर्णमाला आधी लक्ष देऊन पूर्ण समजून घ्या. ठीक आहे ना. काही तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये बिंदास विचारा, मी नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. तर चला आता सुरुवात करूया. आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो, वर्णमाला. काय वर्णमाला? तर मित्रांनो, वर्ण कोणाला म्हणायचं, तर वर्णाचा अर्थ असतो रंग. वर्णाचा अर्थ काय असतो? रंग. ठीक आहे. वर्णाचा अर्थ असतो रंग. बघा मित्रांनो, मी तुम्हाला इथे ना या व्हिडिओमध्ये व्याख्या लिहून देणार नाही, व्याख्या तोंडी सांगेल, कारण लिहून द्यायला बसलो तर व्हिडिओ 2-2.5 तासाचा होऊन जाईल. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आपण कमी वेळेत तुम्हाला सर्व गोष्टी कशा क्लिअर होतील ते समजून देण्याचा प्रयत्न करेल, पण मी व्याख्या सांगणार आहे. तर ती व्याख्या तुम्ही व्हिडिओला स्टॉप करून लिहून घ्या, कारण व्याख्या विचारल्या जात नाही पण लक्षात असणं गरजेचे आहे. ठीक आहे. तर बघा, वर्णाचा अर्थ काय असतो मित्रांनो? रंग. ठीक आहे. वर्णाचा अर्थ रंग असतो. वर्णाची व्याख्या जर बघितली आपण, व्याख्या केली तर व्याख्या काय असणार? तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. म्हणजे तोंडाद्वारे ज्या काही ध्वनी निघतात, ठीक आहे ना, तर त्यांना वर्ण म्हणायचं आहे. मग उदाहरणार्थ, प ही एक ध्वनी आहे, अ ही एक ध्वनी आहे, क ही एक ध्वनी आहे, च ही एक ध्वनी आहे, बरोबर की नाही, ड ही एक ध्वनी आहे. तर हे तोंडाद्वारे मूल ध्वनी निघताय, म्हणून यांना वर्ण म्हणायचंय. लक्षात येत आहे? आता बघू आपण, मराठी भाषा मित्रांनो संस्कृत आणि प्राकृत या भाषेकडून तयार झालेली, बरोबर की नाही. मग सुरुवातीला वर्ण किती होते, तर मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत मधून तयार झालेली, म्हणून संस्कृत मधून मराठीत काय, संस्कृत मधून संस्कृत संस्कृत भाषेतून मराठीत 47 वर्ण आले. किती? 47. मग सुरुवातीला जे वर्ण होते ते संस्कृत कडून 47 आलेले आहेत. लक्षात येत आहे? त्यानंतर द्रविडियन भाषेतून, ठीक आहे ना, कोणतं, हा नवीन बदल आहे. ठीक आहे ना. द्रविडियन भाषेतून किंवा कानडी भाषेतून, ठीक आहे ना, किंवा कानडी भाषेतून एक वर्ण आला, तो वर्ण, ठीक आहे ना, किती, एक वर्ण आला, मग एकूण वर्णांची संख्या झाली 48. लक्षात आहे? संस्कृत मधून 47 आले. नंतर द्रविडियन हा नवीन बदल आहे. ठीक आहे. द्रविडियन किंवा कानडी भाषेतून आलेला एक वर्ण आहे, तर एकूण वर्ण किती झाले? 48. मग ही जी 48 वर्णांची वर्णमाला होती ना, याला मूळची वर्णमाला म्हणतात. ठीक आहे ना. मूळ वर्णमाला म्हणतात याला. कोणती? मूळ वर्णमाला. लक्षात येत आहे? याला मूळ वर्णमाला म्हणतात. मग त्यानंतर मित्रांनो, पुन्हा 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार, ठीक आहे ना, 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार इंग्रजीमधून 2 स्वर घेतले. लक्षात येत आहे? इंग्रजी भाषेतून 2 स्वर आले. आता मूळ जो द्रविडियन गटातून आलेला वर्ण होता तो कोणता होता? ळ बाळा चळ होता. ठीक आहे. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2009 मध्ये शासन निर्णयानुसार 2 इंग्रजी स्वरांचा अजून समावेश वर्णमालेत केला गेला. कोणत्या? इंग्रजी स्वरांचा. इंग्रजी स्वरांचा किती? 2. मग एकूण वर्णांची वर्णमाला किती झाली? तर 50 झाली. ठीक आहे. मूळची वर्णमाला 48 वर्णांची होती, इंग्रजीतून 2 वर्ण घेतले, म्हणून एकूण किती झाले? 48 आणि 2 50. ठीक आहे. तर आता हे 2 स्वर कोणते होते? ऍ आणि ऑ. लक्षात येतोय? ऍ आणि ऑ. आता बघ, तू म्हणतो ना, किंवा तुला ती म्हणते ना, ऍक्च्युअली का नाही, मला आज टाइमच नाही भेटला, बरोबर की नाही, किंवा तू असं म्हणतो का, काय ऑरेंज सोडा द्या ना,
बरोबर की नाही, किंवा ऑरेंज कलरचा टी शर्ट हवाय मला. तर मित्रांनो लक्षात आहे की इकडे ऍ आणि ऑचा हा मराठीमध्ये आता वापर होतोय. तर शासन निर्णय 6 नोव्हेंबर 2009 नुसार हे दोन्ही स्वर इंग्रजी जे स्वर होते ते वर्णमालेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे पुन्हा 2 संयुक्त व्यंजने मराठीत जोडले गेले. ठीक आहे. 2 पुन्हा संयुक्त व्यंजने मराठीत जोडले गेले. किती? 2 संयुक्त व्यंजने जोडले, मग 50 आणि 2 किती होणार? 52. मग संयुक्त व्यंजने कोणते? क्ष आणि ज्ञ. ठीक आहे ना. क्ष आणि ज्ञ. मग यांची लागडी मारून किंवा पाय मोडून का लिहिलं जातं, तर मी ते तुम्हाला पुढे व्यंजने समजून देताना सांगतो. ठीक आहे. आता बघा, संयुक्त व्यंजने 2 मराठीत जोडले गेले, क्ष आणि ज्ञ. ठीक आहे ना. तर क्ष आणि ज्ञ हे जे 2 व्यंजने जोडले गेले, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे ना, क्ष आणि ज्ञ यांना मराठीत स्थान मिळावा, मराठी वर्णमालेत स्थान मिळावा अशी कोणी शिफारस केलेली होती. त्यानंतर ए आणि ऑ ला मराठी स्थान मिळावा याची शिफारस कोणी केलेली होती, तर मी मागच्या व्हिडिओमध्ये मराठी भाषेचा इतिहास त्याच्यात पूर्ण डिटेल घेतलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन मराठी व्याकरणाचे आधी पूर्ण भाषेपासून मी भाषा, नंतर मराठी भाषेचा इतिहास, नंतर व्याकरण करते. ठीक आहे ना. नंतर अभिजात भाषा, ठीक आहे, राजभाषा, बोली भाषा, त्याच्यानंतर मातृभाषा, या सर्व गोष्टी मी त्याच्यात क्लिअर केलेल्या डिटेलमध्ये. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला नसणार तर आधी जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे. मग सध्या मित्रांनो वर्णमालेत एकूण किती वर्ण आहे? 52. किती वर्ण आहेत? 52. मग परीक्षेला विचारलं जातं की आधुनिक वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत, तर त्याचं उत्तर किती असणार? 52. ठीक आहे. संस्कृत मधून 47 आले, द्रविडियन किंवा कानडी भाषेतून 1 आला, मग मूळची वर्णमाला 48 वर्णांची झाली. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2009च्या शासन निर्णयानुसार इंग्रजी स्वर 2 जोडले गेले, ऍ आणि ऑ, मग वर्णांची संख्या झाली 50. त्यानंतर संयुक्त व्यंजने 2 जोडले गेले. मग आधुनिक वर्णमाला म्हणजे सध्याची जी वर्णमाला आहे त्याच्यात वर्ण किती आहेत? 52 आहेत. लक्षात येत आहे. आता हे 52 वर्ण आहे, यांचे 4 गटात विभागणी केली गेलेली आहे. मग ते आपण बघूया कोणकोणते गट आहे. ठीक आहे. तर हे लिहून झालेलं असेल तर मी पुढे आता पुढचं घेतो. ठीक आहे. आता बघ, हे जे 52 वर्ण होते त्याचे जे 4 उपप्रकार आहेत, ते 4 उपप्रकार आपण आधी वर्णांचे जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारातले उपप्रकार असं सर्व एक एक करून आपण क्लिअर बघून घेऊ. तर बघा, ठीक आहे, मी तुम्हाला इकडे समजून देतो. आता मग पहिला प्रकार आहे याच्यात स्वर. काय? स्वरलाच काय म्हणतात? अजून अच पण म्हणतात. ठीक आहे. संस्कृतमध्ये स्वरला अच म्हणतात. हे लक्षात ठेवशाल, कारण हे अपडेट जास्त विचारलं जातं परीक्षेमध्ये. मग स्वर किती मराठीत? एकूण 14 आहेत. त्यानंतर व्यंजने, स्वरांधी किती आहेत? तर 2 आहेत. ठीक आहे. स्वरांधी 2 आहेत. त्यानंतर व्यंजने किती आहेत? 34. ठीक आहे ना. व्यंजने किती आहेत? 34. आणि संयुक्त व्यंजने किती आहेत? तर 2. मित्रांनो आता बघा, व्यंजनांना अजून दुसरे नाव, इतर नाव काय तर ते पण तुम्ही समजून घ्या. व्यंजनांना स्वरांत, ठीक आहे ना, किंवा परवर्ण, ठीक आहे ना, किंवा हल पण म्हणतात. ठीक आहे. हे पण लक्षात ठेवशाल, संस्कृतमध्ये व्यंजनांना हल पण म्हणतात. लक्षात येत आहे. आता आपण स्वर किती आहे, त्याचे उपप्रकार काय आहेत, मग त्यानंतर स्वरांधी त्याचे उपप्रकार, व्यंजने त्याचे उपप्रकार, ठीक आहे, नंतर संयुक्त व्यंजने आणि ते कसे तयार झाले असं सर्व डिटेल बघणार आहेत. म्हणून व्हिडिओ थोडा मोठा जरी होत असेल मित्रांनो तर पूर्ण शेवटपर्यंत बघा, कारण यावरचे जे काही प्रश्न विचारले जाणार त्यातला तुमचा एकही मार्क जाणार नाही. आणि नंतर संधी जे प्रकरण आहे ते पण जर तुम्हाला डिटेल समजलं तर संधी समजेल, आणि संधी आणि वर्ण समजलं की पूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला सोपं वाटणार आहे. ठीक आहे, किंवा सोपं जाईल, मग तुम्ही मराठीचा मार्क तुमचा एकही जाणार नाही. ठीक आहे. तर बघा, आता स्वर किती मराठीत? 14 आहेत. ठीक आहे. तर कोणकोणते बघा, अ, आ, ई, नंतर ई. आता बघा, मी उच्चार करताना इथे आखूड उच्चार करतोय, इथे थोडासा लांबट किंवा मोठा उच्चार करतोय ना. अ, आ, ई, नंतर उ, ठीक आहे. त्यानंतर रू, लू, ठीक आहे. त्यानंतर ए, त्यानंतर ऍ, ठीक आहे. त्याच्यानंतर आई, त्यानंतर ओ, त्यानंतर ऑ आणि औ.
लक्षात येत आहे? आता मोजा बरे 14 झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तर मित्रांनो हे मराठीमध्ये 14 स्वर आहेत. आता हे 14 स्वर आहे यांचे अजून 4 उपप्रकार पडतात. मुख्य 4 उपप्रकार पडतात आणि त्याच्यात अजून नवीन काही बदल झालेले आहेत, तर ते बदल पण मी तुम्हाला सांगतो काय आहे. ठीक आहे. तर बघा आता पहिला उपप्रकार आहे स्वरमध्ये, पहिला उपप्रकार आहे स्वरमध्ये ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर, ऱ्हस्व स्वर. आता या ऱ्हस्व स्वरला नवीन नाव, नवीन बदल केलेला आहे, तर यांना सिद्ध स्वर पण म्हणतात. कोणतं? सिद्ध स्वर. लक्षात येत आहे? ऱ्हस्व स्वर किंवा सिद्ध स्वर. तर किती आहेत ऱ्हस्व स्वर? 5 आहेत. लक्षात येत आहे? परीक्षेला विचारला गेलेला अनेकदा. ऱ्हस्व स्वर किती? 5 आहेत. ते 5 कोणकोणते? किंवा ऱ्हस्व स्वर आधी कोणाला म्हणायचं ती व्याख्या तुम्ही लिहून घ्या, मी तोंडी सांगतोय. ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी कालावधी लागतो अशा स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. अगदी सोपी व्याख्या बनवून दिली. किंवा ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो अशा स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. मग मराठीमध्ये ऱ्हस्व स्वर एकूण 5 आहेत. कोणकोणते तर बघा. ऱ्हस्व स्वर 5 आहेत. हे 5 कोणकोणते? अ, ई, उ, रू आणि लू. ठीक आहे. हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. त्यानंतर आहे मित्रांनो दुसरा उपप्रकार स्वरमध्ये दीर्घ स्वर. कोणता? दीर्घ स्वर. आता या दीर्घ स्वरांना दुसरं नाव, आता नवीन नाव दिलेलं आहे साधित स्वर. ठीक आहे ना? साधित स्वर. कोणतं? साधित स्वर. किंवा याला द्विगुणित स्वर पण म्हणतात. हे पण लक्षात घ्या वाटलं. द्विगुणित. ठीक आहे ना? साधित किंवा द्विगुणित. लक्षात येत आहे का? हे नवीन अपडेट आहे. नवीन अपडेट लक्षात ठेवशाल. जर तुम्हाला विचारलं की खालीपैकी साधित स्वर कोणता आहे किंवा कोणता नाहीये, जर तुम्हाला साधित स्वर हे नवीन बदल झालेला आहे किंवा दीर्घ स्वरांना साधित स्वर म्हणतात हे तुम्हाला माहितच नसेल, तर कदाचित तुम्हाला ओळखता येणार नाही. म्हणून हे नवीन बदल आहे. हे नवीन बदल सर्व लिहून घ्या. ठीक आहे. तर बघा दीर्घ स्वरांना काय म्हणतात? साधित स्वर. आता साधित का म्हणतात? साधने याचा अर्थ असतो जोडणे. ठीक आहे ना? मग दीर्घ स्वर तयार होताना 2 सिद्ध स्वरांपासून तयार होतो. लक्षात आहे? दीर्घ स्वर किंवा साधित, साधने म्हणजे जोडणे. ठीक आहे ना? द्विगुण म्हणजे काय? 2 एकत्र केलेले त्याच्यात काय स्वर. तर बघ लक्ष, मग यांना दीर्घ किंवा साधित स्वर म्हणतात. आता इथे 2 सिद्ध स्वरांपासून तो तयार होतोय. लक्षात येतंय का? 2 ऱ्हस्व स्वरांपासून तयार होतोय. मग दीर्घ स्वर किती आहेत मराठीमध्ये? 3 आहेत. किती? 3. कोणकोणते? तर ते जाणून घेण्याआधी दीर्घ स्वरची जी व्याख्या आहे मी तुला सोप्या भाषेत सांगतो. बघ ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी कालावधी लागतो किंवा आखूड उच्चाराच्या स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणायचे. मग दीर्घ स्वर कोणाला म्हणशील? तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो अशा स्वरांना दीर्घ स्वर म्हणायचे. ठीक आहे. तर मग दीर्घ स्वर मराठी 3 आहे. कोणकोणते? बघ, आ, ई आणि उ. ठीक आहे. मग काय? आ. आता दीर्घ आहे ना? ई आणि उ. लक्षात येत आहे? मग हे दीर्घ स्वर आहेत. किती आहेत? 3. त्यानंतर आहे संयुक्त स्वर. संयुक्त स्वर. तर संयुक्त म्हणजेच काय? संयुक्त स्वर मराठीत 4 आहेत. किती? 4. संयुक्त म्हणजे काय? 2 विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. ठीक आहे. म्हणजे काय? इथे 2 स्वर पाहिजे परंतु ते विजातीय पाहिजे. ठीक आहे ना? विजातीय पाहिजे. तर त्या स्वरांना काय म्हणू आपण? संयुक्त स्वर. मग संयुक्त स्वर मराठीत 4 आहे. कोणकोणते? ए, नंतर आई, नंतर ओ, नंतर औ. लक्षात येतंय का? आता याला तू शाळेत ई ई म्हणायचा किंवा छोटी ई मोठी ई म्हणायचं. आता ई ई म्हणू नको. ही ऱ्हस्व ई, ही दीर्घ ई आहे. लक्षात येत आहे? आणि ई ई ही दीर्घ आहे म्हणजे त्याचा उच्चार थोडा दीर्घ होणार. याला ए ए म्हणायचं नाही. हा ए आणि हा आई आहे. तू लहान होता म्हणून तुला त्यावेळेस तसं शिकवलं गेलेलं. ठीक आहे ना? आता आपण व्याकरण शिकतोय तर व्याकरण पूर्ण डिटेल आपल्याला माहित पाहिजे. तर हा ए आणि हा आई आहे. हा ओ आणि औ आहे. तर बघ आता यांना संयुक्त स्वर का म्हणायचं? कारण परीक्षेत त्याची फोड पण विचारली गेलेली आहे. तर मराठी संयुक्त स्वर किती? 4. मग कोणकोणते? ए, आई, ओ आणि औ. लक्षात येत आहे? आता याची फोड कशी होते हे परीक्षेला विचारलं जातं अनेकदा. तर बघ ए कसा तयार होतो? ए, अ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. लक्षात येत आहे? त्यानंतर आई कसा तयार होतो? आई, तर आई बघ मी आई करतोय ना, आई. लक्षात येत आहे? आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. आ अधिक ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई. त्यानंतर ओ, आहो नाही बरं का? ओ. तर ओ कसा तयार होतो बघ? अ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ आणि औ. औ. चालता चालता पायाला काटा वगैरे लागतो ना, मग औ म्हणते की नाही? मग तसंच औ कसा तयार होतोय बघ, लक्ष द्या आता. औ. तर आ अधिक ऱ्हस्व उ किंवा दीर्घ उ. तर यांना संयुक्त स्वर म्हणायचे आहेत. 2 विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झाले. आता सजातीय स्वर, विजातीय स्वर, साधित स्वर, सिद्ध स्वर हे काय अजून नवीन बदल ते आपण बघूया. ठीक आहे. तर बघ हा तिसरा प्रकार झाला स्वरांचा. आणि चौथा प्रकार. चौथा प्रकार काय आहे? तर इंग्रजी स्वर. ठीक आहे. इंग्रजी स्वर. मग इंग्रजी स्वर किती आहेत?
दोन. ठीक आहे ना. इंग्रजी स्वर कोणाला म्हणायचं? जे स्वर इंग्रजी भाषेतून मराठीत आलेले अशा स्वरांना इंग्रजी स्वर म्हणायचे. मराठीमध्ये इंग्रजी स्वरांचं ऍ आणि अ या दोन इंग्रजी स्वरांना मराठीत वर्णमालेत स्थान मिळावे हे कोणी सांगितलेलं मी मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तू तिथे जाऊन तो व्हिडिओ बघ आणि मला कमेंट मध्ये येऊन सांग की कोणी सांगितलेलं ते. ठीक आहे ना. इंग्रजी स्वर, मग इंग्रजी स्वर दोन आहे कोणकोणते? तर लक्ष दे, ऍ आणि अ. मी जसं बोललो ना, बोलता बोलता तुला ती म्हणते नाही हे बघ ऍक्टिंग नको करू. हा आता ऍक्टिंग हा शब्द इंग्रजी पण ती बोलताना मराठीत वापरते. ऍक्टिंग नको करू जास्त. ठीक ना. ऍक्च्युअली का नाही माहिती ना, हे भब देताना तुला ती सांगत असते. तर ऍक्च्युअली ठीक आहे ना. मग ऑगस्ट मध्ये आपण फिरायला जाऊया. ती मराठी महिना सांगते का ऑगस्टचा कोणता असतो? नाही सांगत. मग ती म्हणते ऑगस्ट मध्ये आपण फिरायला जाऊया. म्हणजेच काय की ऍ आणि अचा वापर मराठीत होतोय. ठीक आहे ना. म्हणून हे दोन स्वर जोडले गेलेले. आता मोज बरं 14 स्वर झाले का? तर बघ 5 आणि 3 8, 8 आणि 4 12 आणि हे 2 14. मग स्वरांचे एकूण जे 14 स्वर होते तर स्वरांचे एकूण 4 उपप्रकार पडलेले: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. ऱ्हस्व स्वरांना नवीन अपडेटेड सिद्ध स्वर, दीर्घ स्वरांना नवीन अपडेटेड साधित स्वर किंवा द्विगुणित स्वर पण म्हणतात. संयुक्त म्हणजे काय? दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. पण इथे विजातीय स्वर असतील. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं असेल. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट मारून घे, लिहून घे. ज्या व्याख्या मी तुला समजून दिलेल्या सोप्या भाषेत त्या पण तू लिहून घे. आता या व्यतिरिक्त स्वरांचे अजून उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडतात. उच्चार स्थानावरून स्वरांचे अजून दोन प्रकार पडतात. ठीक आहे. उच्चार स्थानावरून मग एक आहे सजातीय स्वर. कोणता? सजातीय. आता स्वरांची कुठली जात नसते पण त्याचे उच्चार स्थानावरून दोन प्रकार आहेत. किती? दोन. ठीक आहे. हे लिहून घेशील. हे पण महत्वाचं आहे. परीक्षेला विचारलं तर सजातीय स्वर खालीलपैकी कोणता आहे किंवा विजातीय स्वर कोणता आहे खालीलपैकी. ठीक आहे ना. मग सजातीय स्वर किती मित्रा? दोन आहेत. सॉरी, सजातीय स्वर म्हणजे काय आणि ते किती आहेत? तर बघ, सजातीय स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार स्थान सारखा असतो किंवा सारख्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. ही व्याख्या लिहून घे. मग सजातीय स्वर किती आहेत? 3 आहेत. 3 जोड्या आहेत त्याच्या. किती? 3. मग कोणकोणते आहे? अ, आ. ठीक आहे. ई, ई. नंतर उ आणि ऊ. लक्षात येतं का? ही सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत. मग दुसरा प्रकार याच्यात विजातीय स्वर. कोणता? विजातीय. म्हणजेच काय? विजातीय स्वर कोणाला म्हणायचं? तर विजातीय स्वर किती आहे हे सांगू शकत नाही आपण. खूप साऱ्या जोड्या तयार होतील विजातीय स्वरांच्या. ठीक आहे ना. मग सजातीय स्वर 3 जोड्या आहेत. अ, आ, ई, ई, उ, ऊ. ठीक आहे ना. म्हणजे सारख्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणायचं. आता विजातीय काय? तर ज्यांचा उच्चार भिन्न असतो पण ते काय पाहिजे? स्वर पाहिजे. भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात. लक्षात येत आहे? मग विजातीय स्वर किती आहेत? तर ते आपण खूप जोड्या बनवू शकतो. जसं उदाहरणार्थ या अ सोबत बघ मी ई ची जोडी लावून दिली, ऱ्हस्व ई ची. याच अ सोबत मी दीर्घ ई ची जोडी लावली. याच अ सोबत मी रू लावून दिला. ठीक आहे ना. रू. याच अ सोबत मी नंतर ऊ लावून दिला. ठीक आहे. ऱ्हस्व ऊ. तर मित्र अशा अनेक जोड्या करू शकतो आपण. फक्त लक्षात एक ठेवशील, विजातीय स्वरमध्ये या सजातीय स्वर नाही आले पाहिजे. लक्षात येत आहे? मग स्वरांच्या इतर प्रकारात आता उच्चार स्थानावरून दोन प्रकार पडत आहे. ठीक आहे. नंतर व्युत्पत्तीनुसार ठीक आहे ना दोन प्रकार पडतात. काय? व्युत्पत्तीनुसार दोन प्रकार आहेत त्याच्यात. ठीक आहे. व्युत्पत्तीनुसार दोन प्रकार पडतात. दोन प्रकार. हे अपडेट आहे, हे बदल आहे, हे लिहून घे. मी तुला स्पष्ट शब्दात सांगतोय कारण यावर प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे ना. हे जेवढे बदल मी तुला नवीन झालेले सांगतो यावर 100% प्रश्न येणार, ते लिहून घे. ठीक आहे. व्युत्पत्तीनुसार दोन आहे. पहिला आहे साधी. कोणता? सिद्ध स्वर. पहिला सिद्ध स्वर. आधी सिद्ध समजून तो. सिद्ध स्वर. तर सिद्ध कोणाला म्हणायचं? जे स्वर स्वतः पूर्ण असतात, ज्या स्वरांना दुसऱ्यांची गरज नसते पूर्ण होण्यासाठी, अशा स्वरांना सिद्ध स्वर म्हणायचे. ठीक आहे. सोपी व्याख्या एकदम. सिद्ध स्वर म्हणजेच कोणते असतील? जे ऱ्हस्व स्वर आहे ना, ऱ्हस्व स्वर ते सर्व असणार. ठीक आहे. सिद्ध स्वर म्हणजे काय? जे स्वर स्वतः पूर्ण असतात, त्यांना पूर्ण होण्यासाठी इतर स्वर त्यात मिसळले जात नाही, त्यांना सिद्ध स्वर म्हणायचं आहे. मग सिद्ध स्वर जेवढे ऱ्हस्व स्वर आहे ते सर्व आहेत. ऱ्हस्व स्वर किती आहेत? 5. लक्षात येत आहे? मग सिद्ध स्वर किती असणार? 5. मग कोणकोणते? अ, ई, नंतर उ, नंतर रू आणि लू. लक्षात येतंय का? यांना सिद्ध स्वर म्हणायचंय. ठीक आहे. त्यानंतर साधित स्वर. कोणता? साधित स्वर. दुसरा उपप्रकार आहे नवीन व्युत्पत्तीनुसार साधित स्वर. ठीक आहे. तर साधित स्वर कोणाला म्हणायचं? तर दोन सजातीय किंवा दोन विजातीय स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या स्वरांना साधित स्वर म्हणायचंय. ठीक आहे. मग सजातीय स्वर म्हणजे थोडक्यात सारखे उच्चार. ठीक आहे ना. किंवा
सजातीय म्हणण्यापेक्षा दोन सिद्ध स्वरातून किंवा संयुक्त स्वरातून जे स्वर तयार होतात त्या स्वरांना काय म्हणायचंय? साधित स्वर. साधने म्हणजे जोडणे. मग यामध्ये कोणते असतील? यामध्ये कोणते असतील? दीर्घ स्वर सर्व असतील. ठीक आहे ना? दीर्घ स्वर. दीर्घ स्वर किती आहेत? 3. कोणकोणते? आ, ई आणि उ. त्यानंतर संयुक्त स्वर पण असणार याच्यात. कोणते? संयुक्त स्वर. ठीक आहे ना? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर काय आहेत? दोन स्वरांच्या एकत्रीकरणातून तयार झालेले. मग संयुक्त स्वर किती? 4 आहे. कोणकोणते? ए, आई, ओ आणि औ. लक्षात येत आहे? हे लिहून घे. मग तुला जर साधित स्वर विचारले तर साधित स्वर किती आहेत? 7. 7 कसे होतील? दीर्घ 3 आणि संयुक्त 4. ठीक आहे? संयुक्त 4. मग एकूण किती होत आहे? 7. आता बघ मित्रा, मी स्वर आणि त्याचे उपप्रकार, ठीक आहे ना, अजून जे उपप्रकारात उच्चार स्थानानुसार आणि व्युत्पत्तीनुसार जे प्रकार आलेले आहेत ते सर्व मी तुला समजून दिलेले आहे. ठीक आहे? स्वर लिहून घे. आता याच्या पुढे आपण व्यंजन स्वरांनी बघू. ठीक आहे? याचा स्क्रीनशॉट घेऊन टाक आणि पूर्ण लिहून घे. ठीक आहे? आता चला पुढे बघूया आपण. स्वर झालेले. ठीक आहे? स्वर नंतर आता मी तुला अजून स्वरबद्दल थोड्याशा गोष्टी समजून देतो, मग आपण स्वरांनीकडे जाऊ. ठीक आहे? आता बघ, लक्ष दे. पुढचा एक महत्वाचा पॉइंट आहे मात्रा. काय? मात्रा. तर मात्रा कोणाला म्हणायचं? ठीक आहे ना? ऱ्हस्व स्वर आणि दीर्घ स्वर यांच्या उच्चारण्यास लागणारा जो कालावधी असतो, ठीक आहे ना, तो कालावधी मात्राने ठरवला जातो. लक्षात येते? जर त्याला मात्रा म्हणायचंय, ही गोष्ट लक्षात ठेवशील. उदाहरणार्थ असा मात्रा असणार आहे. ठीक आहे ना? तर याला मात्रा म्हणशील. तो टी नाही, हा ही वरची शिरोरेषा. आता शिरोरेषा काय असते मी मागच्या लेक्चर मध्ये घेतली, तू तिथे जाऊन बघून घे. दुसरं एक महत्वाचा बदल की सुरुवातीला मित्रा 12 कडी होती. बरोबर आहे? 12 खडी नंतर 14 खडी आली आणि सध्या लेटेस्ट मध्ये किती आहे? 16 खडी. लक्षात आहे? किती आहे? 16 खडी. मग आता ही 16 खडी कसं काय? किंवा याला तू शब्दात पण लिहू शकतो. 16 खडी. आता बघ 16 खडी कसं काय तयार झालेली? तर 2009च्या शासन निर्णयानुसार 2009च्या शासन निर्णयानुसार 16 खडी तयार झालेली आहे. ठीक आहे? आता बघशील 16 खडी कोणकोणती आहे. ठीक आहे ना? तर याच्यात जे 14 स्वर आहेत ते 14 स्वर सर्व येतील. लक्षात येत आहे का? अ, आ, ई, नंतर ई, उ, सॉरी ऱ्हस्व उ, नंतर उ, ठीक आहे ना, नंतर रू, नंतर लू, ठीक आहे ना, नंतर ए, नंतर ए, नंतर आई, नंतर ओ, नंतर ऑ आणि नंतर औ. लक्षात येत आहे? हे 14 स्वर. 14 स्वर अधिक 2 स्वरांधी. ठीक आहे ना? अधिक 2 स्वरांधी. कोणकोणते? अम आणि आहा. आता मी पुढे स्वरांधी घेतोय ते तुला समजून सांगतो स्वरांधी काय असतं. पण आता इथे स्वर शिकत होतो म्हणून 16 खडी कशी तयार झाली ते पण तुला माहित पाहिजे. ठीक आहे? नवीन बदल आहे. लक्षात ठेवशील की 16 खडी. आधी किती होती? 12 खडी होती. नंतर 14 झाली आणि नंतर 16 झाली. आता 16ला मान्यता कधी मिळाली आहे? तर 2009च्या शासन निर्णयानुसार. लक्षात येत आहे? हे पण विचारलं जाऊ शकतो की खाली 16 खडीला मान्यता कोणत्या साली मिळाली? तर कधी मिळालेली आहे? 2009च्या शासन निर्णयानुसार. आता बघ ही 16 खडी कशी तयार होणार? आता अ आहे तर क हा व्यंजन आहे. बरोबर आहे? आता यामध्ये अ टाकल्यानंतर क अक्षर तयार होणार. बरोबर आहे ना? मग हे काय असतं मी तुला व्यंजन मध्ये डिटेल सांगणार. आता 16 खडी कशी तयार होते ते बघू आपण. हा क. ठीक आहे? त्यानंतर का, नंतर ऱ्हस्व ई म्हणजे पहिली वेलांटी द्यायची. ठीक आहे? की. मी तुला हे पण डिटेल सांगणार आहे पूर्ण वर्णमाला संपल्यानंतर. काही अजून महत्वाच्या गोष्टी जे परीक्षाभिमुख असतात ते पण मी तुला पूर्ण व्हिडिओ संपला की त्यानंतर सांगतो. ठीक आहे ना? पूर्ण वर्णमाला संपल्यानंतर. की, नंतर दीर्घ आहे म्हणून दुसरी वेलांटी की, नंतर कु. कु आता ऱ्हस्व असला की पहिला उकार द्या, नंतर दीर्घ असला की दुसरा उकार द्या. कु, कु, नंतर क्रू. ठीक आहे ना? नंतर काय? क्रू, त्यानंतर क्लू. ठीक आहे ना? नंतर क्लू, त्यानंतर के, नंतर क्या. क्या कसा होणार? हा क अधिक ऍ. ठीक आहे ना? क व्यंजन अधिक ऍ मिळून काय होणार? क्या. लक्षात येत आहे ना? हे तुला मी डिटेल
पुढे पुढे सांगणार आहे कसं होतं, ठीक आहे ना. क्या, त्यानंतर कै, हा, को, कॉ आणि कौ. लक्षात येतंय का, कौ. त्यानंतर कम आणि कहा, ठीक आहे ना, कम आणि कहा. आता मोज बरे 14 झाले का, तर बघ 16 झाले का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. तर मित्र आता काय आहे, नवीन 16 खडी आहे, ठीक आहे ना. हा, तर या ठेवशील 16 बरसी की, ते लक्षात ठेव जर तू विसरला तर. हा, बाकीचं तू लक्षात ठेवशील. आता हे 16 वय वर्ष 16 ते 21 आयुष्य घडवणार असतं. आणि जर विसरतोय तर लक्षात काय ठेव, 16 बरसी की. बाकीचं नाही सांगणार मी. बघ आता हे 16 खडी तयार झाली, लक्षात येत आहे. आता एवढ्या महत्वाच्या गोष्टी याचा स्क्रीनशॉट घेऊन घे आणि लिहून घे, ठीक आहे. आता पुढे आपण जाऊया सोरांदीकडे, ठीक आहे. हे पुसतोय मी. आता पुढे जाऊ आपण सोरांदीकडे. आता सोरांदी किती आहेत मराठीत, 2 आहे. कोणकोणते, अम आणि आहा. अम आणि आहा. तर स्वरांधी म्हणजे काय, स्वर आहे ज्याच्या आधी असा तो. हे लिहून घेशील. स्वरांधी म्हणजे काय, स्वर आहे ज्याच्या आधी असा तो. मग स्वरांधीमध्ये 2 उपप्रकार आहेत. पहिला आहे अनुस्वार. अनुस्वार, ठीक आहे ना. अनुस्वार, अनुस्वार वरून किती आहे, एक कोणता आहे, अम. आणि दुसरा आहे विसर्ग. विसरी जाय अशा नाही बरं का, विसर्ग. विसर्ग म्हणजे सोडणे, आणि ते विसर्ग म्हणजे काय, डिलीट करणे, बरोबर की नाही. हो. दुसरा काय, विसर्ग. लक्षात येत आहे. आता अनुस्वार म्हणजे काय, पाठीमागून स्वार असलेला. मग कोणाच्या, तर अक्षर असेल, ठीक आहे ना. मग एक तर व्यंजन असणार किंवा स्वर असतील, मग किंवा अक्षर असणार. अक्षराच्या पाठीमागून जो स्वार होतो त्याला अनुस्वार म्हणायचे. उदाहरणार्थ, अनुस्वार म्हणजे काय, पाठीमागून स्वार झाले, जसं आम आहे, बरोबर आहे. मग हा अस्वर आहे, या अस्वरवर काय अनुस्वार झालेला आहे, बरोबर आहे ना. हा अनुस्वार चिन्ह म्हणतात त्याला, ठीक आहे. तर हा अनुस्वार त्यावर झालेला आहे, म्हणजेच काय तयार झाला, अम. लक्षात येत आहे. मग हा अम तयार झालेला आहे. आता अनुस्वार मध्ये तुला परीक्षेत विचारलं जातं खालीलपैकी अनुस्वार रहित शब्द कोणता, किंवा एखादा रहित दिलेला असेल तर विरहित करणार. रहित म्हणजे काय, सोबत असलेला. विरहित म्हणजे काय, सोबत नसलेला. मग अनुस्वार रहित जर मी तुला सांगितलं इकडे, तर बघ दंत, ठीक आहे. आता हा दंत काय, अनुस्वार रहित आहे ना, बरोबर की नाही. या द वर अनुस्वार आहे, मग हा द वर दंत, बघ द दंत. लक्षात येत आहे. हा दंत अनुस्वार आहे, रहित आहे, ठीक आहे ना. याला जर तुला अनुस्वार विरहित लिहायला लावलं तर दंत असा लिहिला जाणार, ठीक आहे. त्यानंतर जर तुला विचारलं मित्रा, अनुस्वार विरहित एखादा शब्द दिलेला आहे आणि तुला अनुस्वार रहित करायला लावलेलं, जसं बघ इकडे अनुस्वार विरहित दिलाय, पंखा, ठीक आहे ना. आता या पंखा तुला अनुस्वार रहित करायला लावलेलं त्यांनी. हा विरहित आहे म्हणजे अनुस्वार नाहीये, बरोबर ना. तुला रहित करायला लावलं तर कसं लिहिशील, पंखा. समजतं, हे महत्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवशील. अनुस्वार कोणाला म्हणायचं, पाठीमागून स्वार असलेला. छोटीशी व्याख्या देऊन त्यानंतर अनुस्वार वरनं एक एक कोणता, अम. आणि तो कसा आहे त्याची फोड मी तुला करून सांगितलं. अनुस्वार रहित शब्द, अनुस्वार विरहित शब्द काय असतो ते पण तुला सांगितलं. आता विसर्ग. विसर्ग म्हणजे काय, तर विसर्गाचा अर्थ सोडणे असतो. काय, विसर्ग सोडणे, ठीक आहे ना. तर इथे सोडायचं काय, श्वास सोडायचा आहे, वास नाही. वास सोडायचा नाही, इथे श्वास सोडायचा आहे. मग फुफ्सातील जी हवा असते ती तोंडाद्वारे आपल्याला बाहेर टाकायची असते. जसं थोडासा हिसडा देऊन, ठीक आहे ना. फुफ्सातील हवेला थोडासा अम आहा, बरोबर की नाही. अम आहा, बघ मी आहा म्हणतो, थोडस ह चा उच्चार जाणवतो आणि इसरा देऊन आपण तोंडाद्वारे त्याला बाहेर टाकतोय, बरोबर की नाही. अम आहा. जसं बघ मी एक शब्द लिहिला इथे, दुःख, ठीक आहे ना. दुःख, लक्षात आहे, दुःख. मग आपण म्हणतो ना काय, दुःख, दुःख होय ना माल, का बरं, टिंब टिंब हिगे म्हणून, बरोबर की नाही. त्याला काय म्हणतात, दुःख. लक्षात येत आहे. तर हा विसर्ग आहे. लक्षात ठेवशील, स्वरांधी 2 आहे. स्वरांधी म्हणजे काय, स्वर आहे ज्याच्या आधी असा तो. मग आता बघ, स्वर आहे आधी ज्याच्या असा तो, ठीक आहे ना, स्वरांधी. नंतर अनुस्वार. अनुस्वार म्हणजे काय, पाठीमागून स्वर असलेला. अनुस्वार वर नाही की विसर्ग. विसर्ग म्हणजे काय, सोडणे. सोडायचं काय, श्वास. आणि आपण बघितलं विसर्ग वर्ण कोणता आहे, आहा, ठीक आहे. आता इथपर्यंत तुला हे समजलेलं असेल तर पुढे आपण जाऊया व्यंजनांकडे. मराठीत मित्र व्यंजन किती आहेत, हे पुस्तक मी याचं स्क्रीनशॉट घेऊन टाकत जातो आणि लिहून घे सर्व. कारण एकाच व्हिडिओमध्ये मी तुला सर्व गोष्टी डिटेल क्लिअर करून देतोय. लक्षात येत आहे का. आता व्यंजन. व्यंजन किती मराठीत, 34 आहेत. किती, 34. मग हे 34 व्यंजन आहे, तर त्याचे 5 उपप्रकार पडतात. किती, 5. व्यंजनांना दुसरं नाव काय अजून,
स्वरांत किंवा परवर्ण किंवा संस्कृतमध्ये त्याला हल म्हणतात, हे पण लक्षात ठेवशील. आता व्यंजनांचे एकूण 5 प्रकार आहेत. किती आहेत? 5. तर बघ कोणकोणते. पहिला आहे स्पर्श व्यंजने. कोणता? स्पर्श व्यंजने. ठीक आहे. स्पर्श व्यंजने 25 आहे. त्यानंतर अर्धस्वर आहेत. ठीक आहे. अर्धस्वर किती आहेत? 4. त्यानंतर उष्मे. अर्धस्वरला दुसरं नाव अंतस्थ आहे. काय? अंतस्थ. हे सर्व महत्वाच्या गोष्टी आहे, हे लक्षात ठेव. ठीक आहे ना. अर्धस्वर किती? 4. त्याला दुसरं नाव आहे अंतस्थ. नंतर उष्मे. उष्मेंना दुसरं नाव आहे घर्षके. काय? घर्षके. ठीक आहे ना. म्हणजे थोडस घर्षण होतं त्यामध्ये. मग घर्षक किती आहे? 3 आहेत. त्यानंतर आहे महाप्राण. महाप्राण किती आहेत? 1. आणि त्याच्या पुढे स्वतंत्र. कोणता? स्वतंत्र. स्वतंत्र किती आहेत? 1 आहे. आता लक्षात घे, हे तुला जे 34 मी सांगितले त्याची टोटल 34 होते का बघ. 25 आणि 4 29 आणि 3 32 आणि 33 आणि 34. म्हणजे 34 व्यंजने जे आहेत त्याचं मी तुला त्याचे जे उपप्रकार आहे 5 ते समजून सांगितले. मग आता व्यंजन नेमकं म्हणायचं कोणाला? ठीक आहे. तर व्यंजन म्हणजेच काय? स्वरांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जातो. ठीक आहे. ही व्याख्या स्वरांमध्ये लिहून ठेवशील. स्वरांचा ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जातो त्यांना स्वर म्हणतात. आणि व्यंजन म्हणजे काय? स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जात नाही अशा वर्णांना स्वर म्हणतात. ठीक आहे. किंवा दुसरी व्याख्या स्वराची अशी पण तू लिहून ठेव की ज्या वर्णांचा उच्चार करताना जीभ ही मुख गुहेत स्पर्श होत नाही अशा वर्णांना स्वर म्हणतो. आणि व्यंजनाची त्याच्या उलट करायची. व्यंजनांचा उच्चार करताना जीभ ही मुख गुहेत स्पर्श होते अशा वर्णांना व्यंजने म्हणायचे. किंवा ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग कंठ, टाळू, मूर्धन्य, दंते, ओष्ठ यांच्या मार्फत अडवलं जातं अशा वर्णांना व्यंजने म्हणायचे. ठीक आहे. मग व्यंजने किती आहेत मराठीत? 34. मग त्यात आधी आपण स्पर्श व्यंजने बघू. स्पर्श व्यंजने किती आहेत? 25. मग 25 मध्ये क, च, ट, त आणि प हा गट लक्षात ठेवशील. व्यंजन लिहिताना लंगडी मारून म्हणजेच पाय मोडून लिहायचं आहे. ठीक आहे ना. तर स्पर्श व्यंजन कोणाला म्हणतात ते लिहिण्याआधी मी तुला व्यंजन पूर्ण लिहून दाखवतो, त्यानंतर समजून देतो. क, ख, ग, घ आणि नंतर हा ड नाही मित्रा, याला घ म्हणायचं. काय? घ. तू शाळेत ड म्हणायचा, बरोबर आहे. मग ड वर्णमालेत एकच आहे, ड डबल नाहीये. ठीक आहे ना. तर याला घ म्हणतात. काय? घ. घ. ठीक आहे ना. नंतर च, छ, ज, झ आणि याला तू शाळेत त्र म्हणायचा. तर दलिंदर हा त्र नाहीये. हा काय? च, छ, ज, झ, ज येतो. काय? ज. ओ जडता आणि स्पष्ट उच्चार होतोय. लक्षात येतंय का? हा ज आहे. त्याच्यानंतर ट, ठ, ड, ढ. ठीक आहे. ट, ठ, ड, ढ. आणि तू ढ जरी असशील तरी ताण घेऊ नको, मी एकदम सोप्या भाषेत समजून सांगतोय तुला. हा ट, ठ, ड, ढ आणि न. न कोणता आहे? न बाणाचा न. ठीक आहे ना. गणित, पुणे, पाणी असं म्हणतो ना, ते नासिकेमधून त्याचा उच्चार होतो. ते काय मी पुढे सांगतो. मग हा काय? न बाणाचा न. गणित, पुणे, पाणी. लक्षात येत आहे? आता पुढे बघ. त, थ, द, ध आणि न. न कोणाचा? नकट्याचा. लक्षात येतंय का? त्याच्यानंतर प, फ, ब, भ आणि म. म कोणाचा? नाकड्याचा. लक्षात येतंय का? आता हे 25 स्पर्श व्यंजन आहे. मग स्पर्श व्यंजनांची व्याख्या मी तुला बनवून देतो बघ. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना हवेचा मार्ग किंवा हवा कंठ, कंठ म्हणजे घसा, बरोबर ना. कंठ, टाळू, टाळू म्हणजे ज्या ठिकाणी तू चिंच वगैरे चॉकलेट वगैरे चोखतो की नाही, मग टाळू. मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे जीभ. दंत्य, दंत्य म्हणजे दात आणि ओष्ठ, ओष्ठ म्हणजे ओठ यांना लागून बाहेर येते, बरोबर. अशा व्यंजनांना स्पर्श व्यंजने म्हणायचे. स्पर्श व्यंजनांचा उच्चार करताना हवा ही कंठ, टाळू, मूर्धन्य आणि दंते, ओष्ठ यांना लागून बाहेर पडत असते, म्हणून यांना स्पर्श व्यंजने म्हणायचे. स्पर्श व्यंजने 25 आहेत. मग कोणते आहे? क, ख, ग, घ, घ. त्याच्यानंतर च, छ, ज, झ, झ. त्यानंतर ट, ठ, ड, ढ, न. त्यानंतर त, थ, द, ध आणि न. त्यानंतर प, फ, ब, भ आणि म. आता या स्पर्श व्यंजनांचे पुन्हा 3 उपप्रकार पडतात. स्पर्श व्यंजनांचे 3 उपप्रकार पडतात. ते 3 उपप्रकार कोणते? तर हे जे पहिले 2 दिसत आहे का, यांना कठोर व्यंजने म्हणायचं. काय? कठोर व्यंजन. ठीक आहे. मग कठोर व्यंजने किती आहेत? 10. लक्षात येत आहे का? कठोर व्यंजने 10 आहेत. लक्षात येत आहे? मग कोणकोणते? क, ख, च, छ, ट, ठ, त, थ आणि प, फ. आता कठोर व्यंजन म्हणजे काय?
ज्या व्यंजनांचा उच्चार करताना उच्चारण्यास जे अवघड असतात त्यांना कठोर व्यंजने म्हणायचे. लक्षात आहे? जे व्यंजने उच्चारण्यास अवघड असतात त्यांना कठोर व्यंजन म्हणायचंय. लक्षात येत आहे का? किंवा आता बघ तू क किती जरी इजी म्हटलं तरी बेंबीच्या देठापासून थोडीशी पोटापासून थोडीशी तरी कळ लागते. क ख ग तू विसरला की एवढं लक्षात ठेव, उच्चार तुला बरोबर करता आला पाहिजे. क क म्हणताना पोटापासून थोडीशी ताकद लावावी लागते. क ख ग घ बरोबर की? क ख ग घ. आता क ख ला ताकद लागते पण ग घ ला लागत नाही, ते मृदू आहेत. बरोबर की नाही? मग मृदू व्यंजने मृदू किती आहेत? मृदू 10 आहेत. ठीक आहे. मृदू व्यंजने मृदू म्हणजे काय? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मृदुता म्हणजे सोपे असतात, जे व्यंजने उच्चारण्यास सोपे असतात त्या व्यंजनांना मृदू व्यंजने म्हणायचं. ठीक आहे. त्यानंतर अनुनासिके. अनुनासिके मृदू व्यंजने 10 आहेत. अनुनासिके अनुनासिके तर अनुनासिके किती आहेत मराठीत? 5 आहेत. कोणकोणते? घ, झ, न, न आणि म. ठीक आहे. अनुनासिके मराठीत 5 आहे. अनुनासिकांचा उच्चार अस्पष्ट. व्याख्या कशी लिहिशील? ज्या व्यंजनांचा उच्चार अस्पष्ट आणि ओझरता होतो. काय? अस्पष्ट आणि ओझरता. जसं स्वरांधी मध्ये आपण बघितलं होतं अनुस्वार. ठीक आहे ना? अनुस्वार पाहिलं तर अनुस्वारचा उच्चार कसा होतो? स्पष्ट व खणखणीत होत असतो. अनुस्वार म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होत असतो त्यांना अनुस्वार म्हणायचंय. जसं की बघ मी इथे लिहिलं पंडित. आता पंडित हा कसा आहे? स्पष्ट होतोय ना, स्पष्ट व खणखणीत होतोय पंडित. पण अनुनासिकेचा उच्चार ओझरता होणार आहे. लक्षात येत आहे का? लक्षात येत आहे? हो. आता बघ पुढे यांना अनुनासिके लक्षात ठेवण्यासाठी हिमेश रेशमिया जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे नासिके नाके म्हणून जसं तिनं तुला नासिक म्हणून लक्षात येतं ना, यांना अनुनासिक म्हणायचंय. मग स्पर्श व्यंजन किती होते? 25 होते. लक्षात येत आहे का? आता अर्धस्वर 4 आहेत. किती? 4. कोणकोणते? य र ल व. य र अर्धस्वर य र ल व. य र ल आणि व. आता य चा उच्चार अनुक्रमे ई सारखा होतो. र चा उच्चार अनुक्रमे रू सारखा होतो. ल चा उच्चार अनुक्रमे लू सारखा होतो आणि व चा उच्चार अनुक्रमे रसू सारखा होतो. हे परीक्षेला विचारलं जातं, हे पण लक्षात ठेवशील. ठीक आहे ना? मग अर्धस्वर कोणाला म्हणायचं? अर्धस्वरचं दुसरं नाव आहे अंतस्थ. मग अंतस्थ म्हणजे काय? संधीमध्ये हे त्याच्यात आतमध्ये लपलेले असतात. ज्यावेळेस मी संधी तुला शिकवेल त्यावेळेस डिटेल सांगणार, म्हणून यांना अंतस्थ म्हणतात. ठीक आहे. मग कोणते काय? अर्धस्वर 4 आहेत. य र ल व. ठीक आहे. त्याचा उच्चार य चा अनुक्रमे ई सारखा होतो. र चा अनुक्रमे रू सारखा होतो. ल चा अनुक्रमे लू सारखा होतो. व चा अनुक्रमे रसू सारखा होतो. आता इथे र चा हा एक वर्ण आहे ना मित्रा, र हा जो एक व्यंजन आहे याला कंपित वर्ण म्हणतात. काय? र ला कंपित वर्ण म्हणतात. हे पण लिहून ठेवशील तू. र ला कंपित वर्ण म्हणतात. का? कारण र चा उच्चार करताना जीभ ही थरकापते बघ. र र र जीभेचं काय होतं? थरकवतंय की नाही, म्हणून र ला कंपित वर्ण म्हणतात. आता र लिहिण्याच्या मराठीत 4 पद्धती आहेत. र लिहिण्याच्या मराठीत 4 पद्धती आहेत, ते पण समजून घे. कोणकोणत्या? जसं की एक आहे असं. बरोबर आहे? ही पहिली पद्धत. असं म्हणजेच काय? तुमच्या फक्त वजाबाकी चिन्ह करून दिलं नाही. बघ तू आता लक्षात दे. इकडे मी लिहितोय पुऱ्या. आता पुऱ्या म्हणताना बघ आपण काय म्हणतो? र असा लिहितोय ना. र लिहिण्याची पहिली पद्धत मराठीत. दुसरी पद्धत र लिहिण्याची अशी आहे. बरोबर? मग तू म्हणशील कसं? तर बघ शब्द इकडे सूर्य. आता इथे पण र चा उच्चार होतो ना सूर्य. ठीक आहे. त्यानंतर र लिहिण्याची तिसरी पद्धत आहे अशी. मग ही काय आहे? तर बघ मी इकडे लिहितो राष्ट्र. ठीक आहे. राष्ट्र. आता बघ इथे र लिहिलं ना, राष्ट्र ट्र. ओके. त्यानंतर चौथं आहे असं, म्हणजेच कोणती? चक्रधर. ठीक आहे ना. चक्रधर हा शब्द लिहिला बघ. मग चक्र. या र लिहिण्याच्या 4 पद्धती आहे. हे स्क्रीनशॉट मारून घे, लिहून घे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण उष्मे किंवा घर्षके. व्यंजनांबद्दल अजून मी काही महत्वाच्या गोष्टी ते तुला पुढे सांगतोय, पण आधी हे पूर्ण 34 व्यंजने क्लिअर करून घेतो. हा, जे की परीक्षेला विचारल्या जाणार आहेत त्या पण गोष्टी मी तुला सांगतो. आता उष्मे म्हणजे काय? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना उष्मन म्हणजे उष्णता तयार होते, अशा व्यंजनांना उष्मे म्हणायचंय. ठीक आहे. उष्मे किती आहेत? 3. उष्मेंना दुसरं नाव काय? घर्षके. घर्षके म्हणजे काय? हवा घासून बाहेर निघते, म्हणून त्यांना घर्षके म्हणायचं. मग कोणकोणते? श, श, कोणता? श, श आणि स. ठीक आहे ना. स. मग यांचे पाय मोडून लिही. ओके. हे 3 उष्मे किंवा घर्षके. याची व्याख्या काय? ज्या व्यंजनाचा उच्चार करताना उष्णता जाणवते. आता तू जर मी सांगितलं 1 तास श श श श श श म्हणत राहतो, मग काय होणार? ते थोडीशी हवा गरम होऊन बाहेर निघते ना, म्हणून यांना उष्मे किंवा घर्षके म्हणायचं. उसासा टाकताना काय होतं? घर्षण होतोय. श स स बघ घर्षण करून बाहेर निघते, म्हणून यांना उष्मे किंवा घर्षके म्हणायचे. नंतर महाप्राण. मग महाप्राण एक आहे. कोणता? ह. आता याला लक्षात कसं ठेवशील? एखादा व्यक्ती मरायला आलेला आहे, मग त्यावेळेस तो काय करतो?
कारण सर्व कर्म 8 होत असतील ना त्याला. बरोबर की नाही? मग याला म्हणायचं महाप्राण. मग महाप्राण एक आहे लक्षात आहे. आणि स्वतंत्रलाच कानडी पण म्हणायचं. कानडी भाषेतून आलेला किंवा द्रविडियन भाषेतून आलेला, द्रविडियन भाषेतून आलेला लक्षात येत आहे. तर कोणता आहे? एकचे ळ बाळाचा ळ. आता इथपर्यंत आपण 34 व्यंजने पाहिलेले आहेत, ठीक आहे, आणि त्या व्यंजनांचे उपप्रकार पाहिलेत. अजून महत्वाच्या गोष्टी काही परीक्षेला विचारल्या जातात ते तू लक्षात ठेव. मग काय मित्रा, तर बघ लक्ष दे. कठोर व्यंजन आपण किती बघितलं ते इथे 10, बरोबर की नाही? पण कठोर वर्ण जर तुला विचारलं तर किती असणार कठोर वर्ण? तर कठोर वर्ण हे मी तुला मुद्दामून व्यंजने आधी पूर्ण लिहून दिले जेणेकरून बाकीचं जे लिहून देतं ते समजेल. मग कठोर वर्ण विचारलं तर हे 10 व्यंजने कठोर आहेत आणि हे 3 म्हणजे कठोर वर्ण किती होतील? कठोर वर्ण 13. जर कठोर वर्ण 13 असतील तर मृदू वर्ण किती होतील? मग मृदू वर्ण, ठीक आहे ना, ही पण गोष्ट लक्षात घे. आता एकूण वर्ण किती? 52 आहे. 52 मध्ये 34 व्यंजने आहेत, बरोबर की नाही? 34 मध्ये जर 13 कठोर आहेत, लक्षात आहे का? 52 मधून आता मायनस करून घे. बघ 52 मधनं 34 व्यंजने आहेत ना, तर ते मायनस करून घे. म्हणजे 12 मधनं 4 गेले 9, 5 मधनं 3 गेले, 5 मधनं 3 आणि हा एक नाही सॉरी 12 मधनं 4 गेले 8. 12 मधून 4 गेले 8. हा एक घेतलेला इकडे वापस केला आपण, ठीक आहे ना. नंतर 5 मधनं 4 गेले तर 1, ठीक आहे ना. लक्षात येत आहे का? 1. आता हे 1 काय? तर बघ हे 14 स्वर, 2 स्वरांधी 16 आणि 2 संयुक्त व्यंजने 18, हे 18 राहिलेले. लक्षात येत आहे का? आता तुला जर त्यांनी विचारलं मृदू वर्ण किती, तर मृदू वर्ण 37 आहे. किती? 37. मग 13 आणि 37 ची जर तू बेरीज करशील तर किती होते? 7 आणि 3 10 0, हातच्यास 1 1 आणि 1 2 आणि 3 5. मग एकूण बेरीज तर 50च होते. मग 2 गेले कुठे? तर हे जे संयुक्त व्यंजन आहे ना मित्रा, हे संयुक्त व्यंजने ते मृदू वर्णामध्ये गणले जात नाही, हे पण लक्षात ठेवशील. मग मृदू वर्ण किती आहे? 21. आता जर तुला मृदू व्यंजने विचारले, हे नवीन आहे तर हे लक्षात ठेव. मृदू व्यंजने विचारले तर मृदू व्यंजने किती असणार? 21. आता 21 कसे? तर एकूण मृदू व्यंजने जर विचारले तर 21 आहे. किती? 21. 21 कसे होतील? एकूण व्यंजने 34 आहे, त्याच्यात जर कठोर कठोर व्यंजन किती आहे? तर कठोर हे 10 आणि हे 3 13 होत आहे ना, तर हे 13 मायनस करून टाक. 34 मधून 13 गेले तर किती होत आहे? 4तून 3 गेला 1, 3 मधनं 1 गेला 2, म्हणजे किती झाले मृदू व्यंजने? 21. लक्षात येत आहे? त्याचबरोबर आता जर तुला त्यांनी विचारलं की महाप्राण व्यंजन, ठीक आहे ना, तर महाप्राण व्यंजन लक्षात येतं का? हे नवीन गोष्टी आहेत. महाप्राण व्यंजन, आता महाप्राण व्यंजन कोणाला म्हणायचं? तर बघ महाप्राण हे लक्षात घेशील, हे महत्वाच्या गोष्टी. हा महाप्राण कोणाला म्हणायचंय? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना, ठीक आहे ना, ज्या व्यंजनांचा किंवा वर्णांचा उच्चार करताना शेवटी इंग्रजी एच या अक्षराची गरज भासते, त्यांना महाप्राण म्हणायचे. उदाहरणार्थ आता बघा, ख लिहिताना आपण ख इंग्लिशमध्ये कसा लिहितो? के एच, ख लिहितो. ग कसा लिहिणार? फक्त जी लिहिणार ना. पण घ लिहिताना कसा लिहिणार? जी एच. लक्षात येतं की नाही? मग यांना काय होतंय? इंग्रजी एच अक्षराची गरज भासते, बरोबर की नाही? मग ख, तर ही जी पहिली लाईन दिसते का, ही बघ कठोर व्यंजनातली ही दुसरी उभी लाईन. हे 5, त्यानंतर हे 5 10, लक्षात आहे का? हे 5 हे 5 10 आणि त्याच्यानंतर हे 3 13, कारण श लिहिताना पण आपण एस एच लिहितो ना. नंतर हा ह एक 14. तर महाप्राण जर तुला विचारलं तर महाप्राण किती आहे? 14 आहे. लक्षात येत आहे? त्यानंतर जर तुला त्यांनी विचारलं अल्पप्राण, तर अल्पप्राण म्हणजे काय? अल्पप्राण ज्यांचा उच्चार करताना इंग्रजी एच अक्षराची गरज भासत नाही, त्यांना अल्पप्राण म्हणायचंय. लक्षात येत आहे का? एक मिनिट, हे लावून घेतो मी तो पण, कारण हात पूर्ण खराब होतोय माझा. आता अल्पप्राण जर त्यांनी सांगितलं तर अल्पप्राण व्यंजन किती आहेत? 20 आहेत. किती? 20. लक्षात येतं? तर 20 कसे अल्पप्राण व्यंजन? एकूण व्यंजन किती आहेत? 34 ना. मग 34 मधनं जर तू 14 काढून घेतले तर राहतात किती? 34 मधून 14 काढून घेतले तर राहतात किती? 20 ना. म्हणून अल्पप्राण व्यंजन किती आहेत? 20 आहेत. लक्षात येत आहे? आता या महत्वाच्या गोष्टी होत्या, मी तुला समजून दिलेल्या आहे, तर ह्या गोष्टी तू लक्षात ठेव. ओके. आता इथे आपण व्यंजन क्लिअर केलेलं आणि व्यंजनाचे उपप्रकार होते ते पण क्लिअर केलेले मित्रांनो. आता पुढे आपल्याला बघायचं आहे संयुक्त व्यंजने. ठीक आहे, काय बघायचं आहे? संयुक्त व्यंजने. ओके.
बघा लक्षात द्या, संयुक्त व्यंजने. संयुक्त व्यंजन कोणाला म्हणायचं? तर संयुक्त व्यंजने म्हणजेच काय ते बघू आता आपण पुढे. ठीक आहे. बघा मित्रांनो, व्हिडिओ मोठा जरी झालेला असेल आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण बघता, याचा अर्थ तुमचं स्वप्न खरं आहे आणि तो मी तुम्हाला सांगतो की एक दिवस नक्की पूर्ण होणार. तुम्ही अशीच मेहनत करत राहा. ठीक आहे. संयुक्त व्यंजने म्हणजे काय? आता व्यंजन म्हणजे काय? तर ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जातो त्यांना व्यंजन म्हणतो. स्वर म्हणजे काय? ज्या वर्णांचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडविला जात नाही त्यांना स्वर म्हणत होतो. आता व्यंजन आणि संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजनांच्या एकत्रीकरणातून, व्याख्या लिहून घ्या. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजनांच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या व्यंजनांना संयुक्त व्यंजने असे म्हणतात. संयुक्त म्हणजे एकत्रीकरण, बरोबर की नाही? संयुक्त विद्यमानाने, संयुक्त कुटुंब, संयुक्त प्रकल्प असं म्हटलं, संयुक्त शेती असं म्हटलं जातं ना. म्हणजे कोणाच तरी त्याच्यात पार्टनरशिप असते ना, वाटा असतो, तर त्याला संयुक्त म्हणतात. संयुक्त व्यंजन म्हणजे काय? दोन व्यंजनांच्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या व्यंजनांना संयुक्त व्यंजने असं म्हणतात. व्यंजन लिहिताना त्यांची लंगडी मारून लिहिली जाते. का लिहिली जाते मी तुला आता सांगतो बघ. संयुक्त व्यंजन मग किती आहेत? दोन. कोणते? क्ष आणि ज्ञ. ठीक आहे. तर क्ष कसा तयार होतो मित्रा? बघ, क अधिक श. ठीक आहे ना. बरोबर काय होणार? श होणार. लक्षात येत आहे. आणि ज्ञ. ज्ञ कसा तयार होणार? मग द अधिक न अधिक य. पण हे सर्व लंगडी मारून मग काय तयार होणार? ज्ञ. आता लंगडी का मारायची ते तू सांगतो मी. ज्ञ. ठीक आहे ना. तर व्यंजनांचा पाय नेहमी मोडून लिहिला जातो, लंगडी मारून लिहिली जाते. बघ आता अक्षर. ही गोष्ट लक्षात घे. अक्षर म्हणजे काय असतो? व्यंजन अधिक स्वर, बरोबर आहे. मग त्यापासून काय तयार होणार? अक्षर तयार होतो. जसं की उदाहरणार्थ, एक मी इथे च व्यंजन घेतला, त्यामध्ये आ स्वर टाकला, तर काय होणार? बरोबर चा. लक्षात येतंय का? म्हणजेच काय? अक्षर हे व्यंजनांशिवाय अधुरे असतात. सॉरी, व्यंजन हे स्वरांशिवाय अधुरे असतात. लक्षात येतंय. आणि अक्षर हे व्यंजनांमध्ये जोपर्यंत आपण स्वर टाकत नाही तोपर्यंत अक्षर तयार होत नाही. त्यानंतर व्यंजन. तर व्यंजन कसं तयार होणार? व्यंजन कसं तयार होणार? तर बघ, अक्षर वजा स्वर. म्हणजे काय? तुला अक्षरातून स्वर काढायचा आहे, मग त्यास काय तयार होणार? व्यंजन. लक्षात येतंय. मग उदाहरणार्थ बघ, आता याचं उदाहरणार्थ आता हातचा अक्षर आहे ना, तोच घेतो मी. जा घेतो, चाल जा. आता जा अक्षर आहे, त्यातून आ स्वर काढला आपण बाहेर, काय होणार? ज व्यंजन तयार होतोय. लक्षात येतंय. याला म्हणायचं व्यंजन. आता मित्रांनो, या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही परीक्षेला गोष्टी विचारल्या जातात. कोणत्या? तर बघा, जसं आपण मात्रा पाहिलं, बरोबर की नाही? तर विलांटी, उकार या पण गोष्टी विचारल्या जातात. तर ज्या ठिकाणी रस्वई असेल तर रस्वईसाठी पहिली विलांटी लक्षात ठेवा. लक्षात येतंय. रस्वईसाठी पहिली विलांटी.